सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने। कारण पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर आता टीम इंडिया मुंबईकडे रवाना झालेली आहे। विशेष विमानाने आता टीम इंडिया मुंबईत दाखल होणार आहे। आज संध्याकाळी मुंबईमध्ये टीम इंडियाची विजय रॅली सुद्धा निघेल। दिल्लीमध्ये पंतप्रधान यांच्या निवासस्थानी टीम इंडियाने भेट घेतली आणि त्यानंतर मोदींच्या भेटीनंतर टीम इंडिया आता मुंबईकडे रवाना झाल्याची महत्त्वाची बातमी सध्या हाती येते। विश्वविजेत्या टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली आणि आपण एका दृश्यामध्ये पाहू शकतो की आता दिल्लीहून टीम इंडिया मुंबईसाठी रवाना झालेली आहे आणि मुंबईमध्ये आता भव्य अशी विजय रॅली सुद्धा निघणार आहे आणि यासाठी ओपन बस सुंदर अशी सजवण्यातही आलेली आहे। एकीकडे आपण पाहतोय टीम इंडिया मुंबईकडे रवाना झाली तेव्हाची दिल्लीतली ही दृश्य आणि मुंबईमध्ये याच ओपन बसच्या माध्यमातून विजय रॅली नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम निघणार आहे। आणि टी20 विश्वचषक सामन्यामध्ये सगळ्यात शेवटचा जेव्हा टी20 ट्रॉफी हातामध्ये टीम इंडियाने घेतली तेव्हाचा जो अविस्मरणीय क्षण होता तोच अविस्मरणीय क्षण पुन्हा एकदा आज आपण अनुभवणार आहोत आणि तेच महत्त्वाचं छायाचित्र या बसवर आपण पाहू शकतो। त्यामुळे आजचा दिवस हा सेलिब्रेशनचा दिवस असेल कारण आज टीम इंडिया भारतात परतलेली आहे। तब्बल 4 दिवसांनंतर आता टीम इंडिया भारतात आली आहे कारण शनिवारी आपण पाहिलं टीम इंडियाची टी20 मॅच झाली होती आणि त्यानंतर चक्रीवादळामुळे टीम इंडिया अमेरिकेमध्येच होती आणि आज अखेर भारतामध्ये अतिशय जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत झालंय। तर आज आपण पाहिलं सकाळी विमानतळावर टीम इंडिया दाखल झाली। पहाटे साधारण 6च्या सुमारास दिल्लीकरांनी अतिशय उत्साहात टीम इंडियाचं स्वागत केलं। त्यानंतर ITC मॉरिया या हॉटेलमध्ये टीम इंडियाचं केक कापून सेलिब्रेशनही करण्यात आलं। 11च्या सुमारास टीम इंडियाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली। स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता आणि आता महाराष्ट्राकडे यायला मुंबईकडे यायला ही टीम इंडिया आता निघालेली आहे। मुंबई विमानतळावर सुद्धा आता टीम इंडियाचं जंगी स्वागत केलं जाणार आहे। 17 वर्षांनंतर भारतीय संघानं वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलेलं आहे आणि हा आनंद जो आहे तो संपूर्ण देशामध्ये सध्या साजरा केला जातोय। आज मुंबईमध्ये क्रिकेटची ही वर्ल्ड कपची फायनल ज्यांनी खेळलेली आहे ही क्रिकेटची टीम भारताची जी आहे ती या ठिकाणी वानखेडे स्टेडियमला येणार आहे। पण तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी जय्यत तयारी सध्या सुरू असल्याचं बघायला मिळतं आहे। वानखेडे स्टेडियमच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी सध्या सुरू आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला जाणार आहे। आपण बघतोय की लगबग जी आहे ती वानखेडे स्टेडियम मध्ये सध्या दिसून येते आणि ज्या पद्धतीने खरं तर हा उत्साह लोकांच्या मनामध्ये आहे भारतीय संघाला वेलकम करण्याचा एक आनंद जो आहे तो प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आणि याच्यामध्ये कुठलीही कमी होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात लगबग जी आहे ती सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये दिसून येते। कॅमेरा पर्सन गणेशसह वैदेही गाणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई।